इंडियन पिठलं लीग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. टाळ्या. बस 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 बस. तर मंडळी, तुमच्या उजव्या बाजूला केळीच्या पानात ठेवलंय ते गावरान पिठलं भाकरी आणि डाव्या बाजूला प्लेटमध्ये सजवून ठेवलंय ते 5 स्टार पिठलं भाकरी. तर या दोन्ही मधली कुठली पिठलं भाकरी श्रेष्ठ आहे हे तुम्ही ठरवणार आहात, तुम्ही परीक्षक आहात. पण नुसतं टेबल मागे बसून वाह 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 तोडलंच असं म्हणण्या इतकं हे सोपं नाहीये. कारण जी पिठलं भाकरी तुमच्या जिभेवर चवींचं थैमान घालेल, जी पिठलं भाकरी तुमच्या पोटात जाऊन तुमच्या हृदयाची धडकन वाढवेल, त्या पिठलं भाकरीला तुमचं मत जाणार आहे. ओके. जर तुम्हाला गावरान पिठलं भाकरी आवडली तर तुम्ही काळ्या ठिकाणी टिक करणार आहात आणि जर तुम्हाला 5 स्टार पिठलं भाकरी आवडली तर तुम्ही लाल जागी टिक करणार आहात. कसं आहे मित्रांनो, प्रसिद्ध इटालियन शेफ डेव्हिड रॉकोविटा यांनी सांगितलेल्या फूड टेस्टिंग थेअरीनुसार तर या ठिकाणी आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी माननीय पप्या राणे बोलत आहेत. आजचे 2 शेफ कॅप्टन कुक, आपले आचारी सनकी विचारी कॅप्टन कुक. आणि दुसरीकडे आहे एक नारी जी सगळ्यांना पडते भारी, भाई आपली मुक्ता खारी. दोघही कुक आमने सामने. मी आता घोषित करतो की इंडियन पिठलं लीग सुरू कर. ऑन युअर मार्क, गेट सेट, खावा. कम ऑन पहलवान, कम ऑन. बरं, तुमच्यापैकी कोणी पुण्याचं आहे का? तर तुम्हाला एक विशेष सूचना आहे, तिथे त्या बोर्डवर टिक करायचे, टिक का नाही. गुडवर आहे. सॉरी, तुम्ही पुण्याचे आहात का? नाही, मग का चिडतंय? मला शहरांवरून केलेले विनोद नाही आवडत. किती बोर आहे अरे. का बरी होतं की नाही, मी सोडून या घरात प्रत्येकाच्या डोळ्यात एकदा तरी पाणी येऊन गेले. माझ्या डोळ्यात पाणी येत नाही, काय करू मी? नाही रे, पण दगडाला पाजर फुटणं अवघडच असतं रे. मी दगड आहे. हो, पण दगड नंबर 1 आहेस. नंबर 1 आहे ना, मग दगड असलो तरी चालेल. अरे इतक्या लवकर परत आलास? हा, बघ ना. काय रे, काय केलंस? तिला तुझ्या हातचं जेवण दिलंस की काय? भाई कधीतरी सिरियस व्हा ना. अख्ख्या लाईफ टाइमचं टॉपअप तिला एकाच दिवशी दिलंय. थोडा वेळ लागणार ना तिला. पण मग तू का आलास? आनंदी झाली का? भाई आनंदी बिझी आहे. ती सेंटी कविता लिहिते तिच्या पर्सनल डायरी मध्ये. पर्सनल डायरी, कविता, रॉयल कारभार. रॉयल कारभार काय आता यात? अरे म्हणजे आनंदी जर तिची पर्सनल डायरी वगैरे लिहित असेल, त्यात कविता असतील तर त्या वाचायला हव्यात ना आपण. म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडेल थोडीशी तरी. आणि कसं रात्री आपल्याला झोप येत नाही, मग थोडासा टाइमपास वगैरे हवा असतो, एंटरटेनमेंट. मग ही एवढी मोठी एंटरटेनमेंट कोण सोडणार? आय नो. हे बघ, झोपण्याआधी 1 तास वाचनाची सवय आहेच मला, लहानपणापासून. गुडवन.
अरे मुलांनो, मग आज रात्री आपल्याला आनंदीची डायरी चोरायलाच हवी. का नाही तसंही रोज रात्री झोपण्याआधी एक चांगलं काम करायची सवय आहेच मला. ये भाई चोरी चकारी वगैरे आपण नाही करणार हा. आणि तिची असेल ना यार पर्सनल डायरी, काहीतरी असेल पर्सनल. अरे हो, पर्सनल आहे म्हणूनच आपण ती वाचायची आहे. आपण तिची डायरी वाचली तरच आपल्याला कळेल ना तिचा आत्ता मूड कसा आहे आणि तिला कसं हसवायचं त्यातनच कळेल ना, काहीतरी मार्ग सापडेल का रे. बरोबर आहे. मी म्हणूनच म्हणत होतो चोरायची. हा नाही, आणि कसं आहे, कविता वगैरे असेल, एखादी मेलोड्रामॅटिक किंवा सेंटी किंवा अशी रोमॅन्टिक रुपेशसाठी लिहिलेली, तर आपल्याला सुद्धा आयुष्यात कळेल ना रोमॅन्स वगैरे कसं करतात ते. हा एक साइड इफेक्ट. पपेश नाही नाही नाही, ते चोरी वगैरे आपण नाही त्याच्यात. तुम्ही करा. पप्या आगे बढ़ो ना, हम तुम्हारे साथ है. पडू ना आगे. बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी, बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी, बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी. पप्या राणे, यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. नाही नाही बाई, नाही 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 बाई. थांब जरा. आता चांगलंय, दाखव तिला. चल. आनंदी, तू मला जेव्हा पहिल्यांदा भेटली ना तेव्हा तू मला विचारलेलं की तुला पार्लरची काय कामं येतात का. तेव्हा ना मी जरा खोटं बोलले. मी तुला बोलले की मला नाही येत, पण मला येतं. हे बघ, मी आज परीचा मेकअप केलाय. कसं झालंय? छान झालंय ना? जमतंय ना मला? मस्त जमतंय ना. नक्की? हो नक्की. हा, मग आता ना तुला जेव्हा हॉटेलमध्ये काम असेल, पण तुला जर का मेकअपची ऑर्डर आली ना, तर मग मी जाऊन ती पूर्ण करेन. मी करेन मेकअप. ह नाही. का? का नाही? तूच तर बोलली ना चांगलं केलंय. नाही मी बोलले पण काय नाही, मी खोटं बोलले तुला बरं वाटावं म्हणून. अगं मुक्त, किती भयानक केलंयस हे. म्हणजे तू माझ्या जागी मेकअप करायला जाशील तर कस्टमर जातील ना माझे हे असा मेकअप बघून. एक्झॅक्टली देयर यू आर. आता कसं पकडलं? मला नाही कळलं काय. हे बघ, आता मी हिला केला मेकअप, तो तुला नाही आवडला, पण तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू काय बोलली, चांगला केलाय. हा, मग तसंच आमचं पण तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आम्ही तुला आधी नाही बोललो की तुझं जेवण किती कसं आहे ते. आणि आता ही म्हणाली की ही तुझ्या कस्टमर्सची ऑर्डर घेईल, मग तू म्हणालीस की नाही 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 घाण झालाय मेकअप. तसंच आम्ही आज तुझ्याशी खोटं बोलणं थांबवतोय, कारण नाहीतर आपल्या हॉटेलचे कस्टमर्सही असेच पळून जातील. अगं, आता नसती कोणाच्या हाताला चव, त्याला कोण काय करणार आहे. आई तू बाकी सगळ्यात टॉप आहेस यार, वर्ल्ड क्लास आहेस तू आई आहेस तू आमची. छोटूशा बेबीची असते ना तशी आमची या हॉटेलची सगळ्यांची काळजी घेतेस यार. वी लव्ह यू. काय झालं, झोप येत नाहीये? अंगाई गाऊ का? लिंबोणीच्या झाडा मागे फणेंद्र झोप. आता येते झोप येते. अरे झोप रे बाळा. शिंद, मला घेऊन जा.